नमस्कार मित्रांनो, आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे, अर्धनग्न अवस्थेत आंदोलनाचा. आणि येवल्याला जायचं होतं. खरंच सकाळी काम होतं येवल्यामध्ये, पण कुठंतरी पाऊस चालू असल्या कारण थांबलो. जमलं, उघडला पाऊस तर जायचं दुपार. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येतात की दादा तू असं सांगतो की तुझ्या मुलांवर जो अन्याय झाला आहे, वारंवार सांगतो, काय अन्याय झाला आहे. मित्रांनो, खरोखर एखाद्या हिंदी पिक्चरला पण लाजेलो. म्हणजे आपण बघितले काही पिक्चरमध्ये की पोलीस यंत्रणा काय करू शकते. आज मी ज्या शाळेची पोलखोल केली, ज्या शाळेचं वास्तव सोशल माध्यमावर मांडलं, त्या शाळेच्या संस्थाचालकांनी सुडबुद्धीने माझ्यावर जो गुन्हा दाखल केला, त्या गुन्ह्यातच ते अडकल्या गेले. पण त्या संस्थाचालकाची नातेवाईक ॲडिशनल एस पी असल्या कारणाने कुठंतरी माझ्यावर तो गुन्हा दाखल झाला होता. मी जिम्मेदारीने सांगतोय, त्या संस्थाचालकाची नातेवाईक ॲडिशनल एस पी मॅडम, ॲडिशनल एस पी, आणि त्या ॲडिशनल एस पीच्या दबावापोटी तो गुन्हा दाखल करण्यात आला. पण कुठंतरी मी शासनाच्या विरोधात वारंवार जे आंदोलन केले होते, शासनाच्या विरोधात शेतकऱ्याची बाजू शासन दरबार नेण्याचा प्रयत्न केला होता, आवाज उठवला होता. त्या अनुषंगाने कुठंतरी ह्या लोकांच्या डोक्यावर आज सरकारमधल्या म्हणजे महायुतीतल्या 2 आमदारांनी, अनेक मंत्र्यांनी हात ठेवलेला आहे. आणि माझ्या प्रकरणात पहिल्यापासून मी सांगतो की महायुतीतले 2 आमदार अडकलेले, 1 मंत्री अडकलेला आहे. म्हणून हे प्रकरण कुठंतरी जनतेच्या पुढे येऊ दिलं जात नाही. ह्या प्रकरणाची चौकशी होऊ दिल्या जात नाही. हायकोर्टाला, सेशन कोर्टाला खोटी माहिती दिली, पण हायकोर्टाला सुद्धा खोटी माहिती देण्याचं काम चालू. मित्र, माझ्या मुलांचा अन्याय सांगतो मी तुम्हाला, म्हणजे हिंदी पिक्चरला सुद्धा लाजवेल. येवला पोलीस स्टेशनवरून पोलीस यंत्रणेची गाडी घेऊन निघायची 7 ते 8 पोलीस अधिकाऱ्यांसह. संस्थाचालकाकडे जायचं मित्रांनो, पोलीस गाडी घेऊन. तिथं रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत दारूच्या पार्ट्या करायच्या. फुल दारू झाली की मग तिथून पावड्याचे दांडे उचलायचे, बांबूचे टोकर उचलायचे आणि माझ्या घरी येऊन माझ्या मुलावर दहशत माजवायची. म्हणजे माझी 11 वर्षाची मुलगी, तिला सुद्धा या लोकांनी पावड्याचे दांडे दाखवले, तिला रडवलं. माझा पहिलीला मुलगा असताना त्याला ते पावड्याचे दांडे दाखवून त्याच्यावरती दहशत माजवली. आजही माझ्या म्हणजे 2 किलोमीटर अंतरावर जर कुठेही ॲम्ब्युलन्स वाजली ना, तर माझा मुलगा आजही घरामध्ये सायरा व्हायला पडतो. खरंच आपण स्वतंत्र भारतात राहतो का? हा अन्याय केलेला आहे यांनी माझ्यावर, हा अन्याय केलेला माझ्या मुलावर. म्हणजे एखाद्या हिंदी पिक्चरला, मी वारंवार सांगतोय, एखाद्या हिंदीची पिक्चरला पण लाजवेलो. त्या अनुषंगाने माझ्या मुलांना, माझ्या मंडळीला घर सोडून निघावं लागलं. म्हणजे त्यांची शाळा बुडवली त्या काळात. त्यांना मी पारागंदा असताना मला सुद्धा काही दिवस संघ घेऊन निघावं लागलं. म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. एखाद्या संस्थाचालकाची नातेवाईक जर ॲडिशनल एस पी असे कृत्य करीत असेल आणि असे पोलीस घरी पाठवून त्यांना दारू पाजून जर या घटनेपर्यंत त्यांचे हातपाय पोहोचत असतील, तर हे त्या संविधानिक पदावर बसणारे लायक नाही. मी स्पष्ट सांगतो, त्या ॲडिशनल एस पीपेक्षा ह्या देशाला दहशतवादी कसा परवडला. त्या ॲडिशनल एस पी जर ऐकत असतील तर मी तुम्हाला छाती ठोकपणाने सांगतो, तुमच्यापेक्षा ह्या देशाला कसा परवडला. कसा बरा. तो पाकिस्तानवरून आला, त्यांनी लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले, पण त्याला पाकिस्तानी ट्रेनिंग दिली होती. तुम्ही ह्या देशातल्या जनतेचा गू खाता तुम्ही या देशाच्या जनतेचा, आणि वरून या देशाच्या कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त करता का? त्या पदाचा वापर तुम्ही आपल्या नातेवाईकासाठी करता. लज्जास्पद गोष्ट, लाज वाटते मला तुमची आली. तुमच्यापेक्षा तो कसा परवडला पाकिस्तानचा. त्याला पाकिस्तानी ट्रेनिंग दिली, आपण त्याला फाशी देऊन मारलं. तुम्हाला कोण फाशी देऊन मारणार? लाज वाटली पाहिजे थोडीफार. त्या पदावर बसताना लाज वाटली पाहिजे का आपण काय कृत्य करून ठेवलंय. आपण एक समाजसेवकाचे आणि एका शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले का? तर ते आपल्या नातेवाईकासाठी. काय उत्तर द्याल तुमच्या लहान लहान लेकरा बाळायला? काय तळतळून सोयीचा नाही मरणार तुम्ही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, ॲडिशनल एस पी तुम्ही सोयीचा मरणार नाही, लक्षात राहू द्या. तुम्ही तळतळून मरणार, तुमचे लेकरं बाळा सुद्धा तळतळून मरणार. आज तुम्ही माझ्या मुलाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, याचे भोग तुम्हाला भोगावं लागणार. सडून मरणार तुम्ही, सडून, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर माझी विनंती आहे आज सरकारमधल्या लोकांना, मुख्यमंत्री साहेब, 7 दिवस झाले माझे कपडे मी तुम्हाला दिलेले हो, परत द्या माझे कपडे. मला न्याय करा. स्वतंत्र भारताला काळीमा लावण्याचा प्रयत्न करू नका. आणि खास करून रेशमी शुक्ला, तुमच्या पाया पडतो. अहो DGP तुम्ही महाराष्ट्राच्या, एखाद्या राज्याच्या DGPला जर 4 वेळेस रक्ताचं पत्र देऊन त्यांना गपचित बसवलं जात असेल, तर कुठं नेऊन ठेवला तुम्ही देश? का बसला तुम्ही त्या पदावर? पदाचा राजीनामा द्या. राजीनामा द्या पदाचा. तुम्ही लय झाला आता, लय पाप केलंय तुम्ही. एखादा शेतकरी अशा अवस्थेत जगतोय, तुम्ही गपचित 4 रक्त, आज तुम्हाला 4थं रक्ताचं पत्र टाकायचं आहे मला. त्या रक्ताचं पत्र टाकून जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल, तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्या. माझे मुख्यमंत्री साहेबाला परत एकदा हात जोडून विनंती आहे की माझे कपडे मला परत देण्याचा प्रयत्न करावा. माझी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी लावा. माझ्या प्रकरणाची कोण दोषी या प्रकरणामध्ये. अहो हे प्रकरण देशाला कलंक लावणार आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की माझे कपडे मला परत द्या, माझ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी लावा. जय जवान, जय किसान.